नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट। 30 एप्रिल नंतर महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढणार। किती कांदा बाजारभाव वाढणार, का वाढणार याची महत्त्वपूर्ण सविस्तर विश्लेषण आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे। 30 एप्रिल नंतर कांदा 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल होणार। आता बघा, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कांदा बाजारभाव 100% वाढणार, याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे। त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे नाफेडने घेतलेला निर्णय। दुसरा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बघा बाजारभावामध्ये मोठा फटका बसत आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारभावाला फटका बसवणारी की कांद्याला पावसाने सुरुवात केली आहे, त्या पावसामुळे सुद्धा कांदा झोपटला जात आहे। परिणामी कांदा शेतकरी अडचणीत आहे। याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या जे काही संघटना आहे यांनी सरकारकडे आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रात नाफेडबरोबर सरकारने चर्चा केली आहे। आणि त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रात गेल्या 3,000 रुपये असलेला कांदा 800 ते 1000 रुपये आला होता, याच्याविषयी सविस्तर चर्चा करून नाफेडने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे। मग ते कोणते निर्णय आहे, त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि नेमकं असं काय झालं ज्याच्यामुळं कांदा बाजारभाव सुधारण्यास मदत होणार आहे, याची सविस्तर चर्चा आता 30 एप्रिल का म्हटलं बघा, कारण त्यावेळेस जे काय आहे सणापासून खरेदीला सुरुवात होत असते। महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे जे काही सण आहे त्याच्यापैकी एक मुहूर्त 30 एप्रिलच्या आसपास आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात अक्षय तृतीयेपासून कांदा खरेदीपासून सुरुवात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग करत असतो। त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही नाफेड संघटना आहे, नाफेड संघटनेने किंवा NCCF संघटना आहे, या दोन्ही संघटनेनी घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये, नाशिकमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिला आहे। नाफेडकडून खरेदीच्या हालचाली सुरू केल्या आहे। तसेच गेल्या वर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती। भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संघ नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ NFCC यांच्या मार्फत आता याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा केला आहे। थेट शेतकऱ्यांशी संपर्क, स्थानिक सहकारी संस्था, क्षेत्रीय साठवणूक, याच अनुषंगाने 8 एप्रिल रोजी नाशिकमध्ये बैठक झाली। याच्यामध्ये काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। याच्यामध्ये बघा, लोकप्रतिनिधींना खुला निलाव, त्याचबरोबर बाजार समितीच्या आवात याची निलाव घेण्याची आणि दुसरं महत्त्वाचं GPS ट्रॅकिंग, डिजिटल वजन काटे आणि दर्जा तपासणी यंत्रणा अशा महत्त्वपूर्ण शिफारसी सरकारने यांना दिलेल्या आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा व्हायला नको। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 तारखेला अक्षय तृतीया आहे। याच्यापैकी एक शुभ मुहूर्त व्यापारी वर्गाने ठरवून दिलेला असला, याच्यामध्ये काही पार्श्वभूमी नसली तरी एक कांद्यासाठी एक मोठा महत्त्वपूर्ण दिवस यासाठी असतो। त्याच्यानंतर नाशिक, मालेगाव, धुळे, येवला, छत्रपती संभाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। सोबत याच टायमिंगला शेतकऱ्यांची कांदी काढणी सुरू आहे। याचा अवकाळी येणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे दोन्हीकडून हाल आहे। याचाच परिणाम म्हणून नुकसानग्रस्त भागातून जो कांदा मार्केटला येत आहे तो आता मार्केटला नाही तर मार्केटचा तुटवडा निर्माण होणार आहे, याची शंका कांदा बाजारभावामध्ये अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे। म्हणजेच पावसाचा दुहेरी फटका, कारण शेतकरी लवकरात लवकर कांदा काढतील किंवा स्टॉक करण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे आता जो शिल्लक राहिलेला कांदा आहे याला मोठ्या प्रमाणात साठवणुकीची व्यवस्था असेल तर तुम्ही साठवा आणि येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने विक्री करा, म्हणजे सरासरी दर आपणास भेटून जाईल। आपणास कांदा मार्केटविषयीचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर आपण रोजच्या रोज कांदा बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। आपणास नाफेड करून आलेल्या सूचनेनुसार येत्या काही दिवसामध्ये कांदा खरेदीला सुरुवात केल्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतला आहे। नाशिक असेल, मालेगाव असेल, अमरावती असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी नाफेडकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली। मागच्या वर्षी नाफेडने गेल्या काही दिवसामध्ये खराब कांदा खरेदी केला होता, त्याचा परिणाम व्यापारी वर्ग, शेतकरी वर्गांना झाला होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।